बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यासाठी 6 लोक नॉमिनेट झाली आणि नॉमिनेट झाल्यापासून जे लोक नॉमिनेट झाले त्यांचे जे फॅन आहेत ते बरेच आपल्या व्हिडिओखाली कमेंट करतात, कुणी इंस्टाग्रामला DM करतं की दादा वोटिंग कसं करायचं आम्हाला माहीत नाही आहे, प्लीज वोटिंग कसं करायचं ते सांग. तर या व्हिडिओमध्ये मी वोटिंग कसं करायचं याचा डेमो जो आहे तो तुम्हाला सांगणार आहे आणि या व्हिडिओबरोबर मी त्याचा जो स्क्रीन रेकॉर्डिंग शॉट आहे तो सुद्धा लावणार आहे, तर तुम्ही बघून घ्या. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. वोटिंग कसं करायचं याचा मी डेमो लावणार आहे, पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो की प्लीज तुम्ही जे आहे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी सर्व बिग बॉसचे अपडेट मी घेऊन येत असतो. तर सुरुवातीला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा फोन घ्यायचा आहे. हा माझा फोन आहे, इकडे माझ्या हातात फोन आहे. त्याच्यामध्ये जिओ सिनेमा ॲप असेल, जिओ सिनेमा ॲपवरती क्लिक करायचं आहे. जिओ सिनेमा ॲप क्लिक झाल्यानंतर डायरेक्ट एक इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस ओपन झाल्यानंतर एक सर्च बार येतो आहे राईट साईडला बघा, त्या सर्च बारवरती क्लिक करायचं, तिकडे सर्च करायचं आहे बिग बॉस मराठी 5. आता इकडे सर्च केलेलं आहे मी, तर बिग बॉस मराठी आलेला आहे इकडे. तर इकडे खाली तुम्हाला बिग बॉस मराठीचा एक दिसतंय, इकडं वैभव आणि आता इरिनाचा फोटो दिसतोय, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या खाली स्क्रोल करत गेला तुम्हाला तर इकडे येते बघा वोट प्ले अँड विन. इकडे वोटिंगचा असा ऑप्शन आहे, त्या वोटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे एक इंटरफेस ओपन होईल. रितेश भाऊ असे बघत आहेत डोळ्यामध्ये आणि इकडे सगळ्या कंटेस्टंटचे फोटो आहेत. ज्या कंटेस्टंटला तुम्हाला वोट करायचं आहे, समजा आता मला पॅडी दादाला वोट करायचं आहे, पॅडीवरती क्लिक केलं, खाली वोटवरती ऑप्शन आहे, वोटवरती क्लिक केलं. समजा मला सूरजला वोट करायचं आहे, सूरजवरती क्लिक केलं, खाली वोट आहे, वोट नावला क्लिक केलं, वोट झालेलं आहे. मला समजा या छोटा पुदिना आहे, छोटा फोट आहे, त्याला वोट करायचं आहे, वोट झालेलं आहे. समजा किंवा मला इकडे योगिताला वोट करायचं आहे, योगिताला वोट झालेलं आहे. इकडे समजा मला निखिल धामलेला वोट करायचं आहे, तर इकडे वोट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे ते जिओ सिनेमावरती जाऊन खूप इझी पद्धतीने वोटिंग करू शकता. आता बरीच लोक म्हणतील तू निखिलला का वोट केलं नाही, निखिलला मला वोट नाही करायचं आहे, तिने महाराष्ट्राचा अपमान केला होता, मग मी का तिला वोट करू, नाही करायचं आहे मला. पण वोट एकंदरीतच कसं करायचं यावरून तुम्हाला डेमो समजला असेल. अजून काय मनामध्ये शंका असतील तर प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा. पण खूप इझी आहे वोटिंग करण्याची प्रोसेस. जिओ सिनेमा ॲप फोनमध्ये डाउनलोड करा. जिओ सिनेमा डाउनलोड केलं तर क्लिक करून जी मी सांगितलेली प्रोसेस आहे ती करा, तुमचं वोट होणार आहे. अजून एक गोष्ट आहे, तुम्ही एका कंटेस्टंटला 99 वेळा वोट करू शकता. म्हणजे टोटल तुम्ही जे आहेत 99 वोट करू शकता तुमचे. असं नाही की तुम्ही एकच वोट करू शकता. म्हणजे तुम्ही सूरजला समजा 50 वोट केले तर पॅडीला 10 वोट करू शकता, किंवा छोटा पुदिनाला 10 वोट करू शकता, किंवा इकडे निखिलला 9 वोट करू शकता, योगिताला 10 वोट करू. म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रत्येक कंटेस्टंटमध्ये तुमचं वोट जे आहे ते विभागू शकता. असे टोटल तुम्ही 99 वेळा वोटिंग करू शकता. तर अशा पद्धतीने वोटिंग करायचं आहे, खूप सोपं आहे. मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.